जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं पावसाचा पाण्यात रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। 2 दुचाकीपैकी एक दिवसाची नागरिकाच्या हाती लागलीय, तर दुसरी दुचाकी आणि सायकल पावसाच्या पाण्यात वाहून गेलीय। पैठण शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे आठवडे बाजारात ग्राहक आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली। संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे सोयाबीन पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येत असून महापालिकेतील कर्मचारी आणि खासगी कोणार्क कंपनीचे कर्मचारी सहभागी होते। या अभियानामध्ये 70 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। पावसाचं कमबॅक झालं असतानाच उन्हाळी कांद्याला तेजीची झळाळी मिळते। चाळीसगाव बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला 4,500चा दर मिळालाय। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केलाय। पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्याचं काम खचून गेल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। बंधाऱ्याचं काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलंय। महायुतीच्या योजनांवर जयंत पाटलांनी टीका केली आहे। महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे। सरकारकडे पैसे नसताना योजना जाहीर करतात। महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील, अशी टीका जयंत पाटलांनी महायुतीच्या योजनांवर केली आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे। धुळ्याच्या भोनगाव जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्यात। भोनगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। म्हाडाचे आमदार बबन शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनी बंड पुकारलाय। धनराज शिंदेंकडून म्हाड्यातून निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली आहे। बबन शिंदेंच्या उमेदवारीला त्यांच्याच पुतण्यानं आव्हान दिलंय। देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे आणि नाना पटोलेंवर टीका केली। आदित्य ठाकरे आणि नाना पटोले लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले अशी टीका केली आहे। लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असं देखील फडणवीस म्हणालेत। नगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली। शिवस्वराज्य यात्रेत रोहित पवार गैरहजर होते। रोहित पवारांच्या गैरहजेरीनं गटबाजी उघड झाली आहे। लोणावळा टायगर पॉइंट पासून अवघ्या काही अंतरावर मिनी कास पठार तयार झाले। तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर लोणावळ्यात कारवीच्या फुलांचा बहर आलाय। धुक्याची चादर आणि कारवीच्या फुलांनी फुललेला परिसर बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण करा अशी सूचना उच्च न्यायालयानं पोलीस आणि कुटुंबाला देण्यात आली आहे। गेल्या 5 दिवसांपासून अक्षयचा अंत्यविधी रखडलाय। अक्षयच्या दफनविधीसाठी सरकार जागा उपलब्ध करून देणार, तसंच अंत्यसंस्कार शांततेत होईल याची हमी सरकारकडून देण्यात आली आहे। मसवड लातूर ते देवणी हा प्रस्तावित राजमार्ग साकोळ येथून जावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामस्थ आता आक्रमक झाले। या मागणीसाठी साकोळ ग्रामस्थांनी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। यात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते। जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलंय। अब्दुल कलाम यांची ओसामा बिन लादेनशी तुलना करण्यात आली आहे। त्यांच्या वक्तव्यानं संतापाची लाट उसळली आहे। शिक्षणाचं महत्त्व सांगताना ऋता आव्हाड यांची जीभ घसरली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।